प्रजापक्ष मराठी निर्भीड पत्रकारिता. प्रजापक्ष मराठी निर्भीड पत्रकारिता केवळ बातमी नाही तर परिणाम घडवते. जगातील तिसरा आणि सर्वात मोठा स्कायवॉक पूर्ण होणार केव्हा? केंद्र आणि राज्य सरकार याबाबत उदासीन. नमस्कार, आपण पाहतात प्रजापक्ष टीव्ही मराठी. विदर्भातील निसर्गरम्य ठिकाण म्हटलं की सर्वप्रथम नाव समोर येतं, ते म्हणजे चिखलदरा. सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेलं अमरावती जिल्ह्याचं हे एकमेव थंड हवेचं पर्यटन स्थळ वर्षभर हजारो पर्यटकांना आकर्षित करत असतं. पावसाळा सुरू झाला की चिखलदऱ्याचं सौंदर्य अक्षरशः खुलून येतं. डोंगर रांगावर पसरलेलं हिरवगार आच्छादन, ढिगाळांमध्ये हिरवलेली शिखरं, दऱ्यांमध्ये वाहणारे धबधबे, थंडगार वाऱ्याचा झुळका आणि पक्ष्यांच्या मधुर किलबिलाट, हे सगळं पाहताना जणू आपण निसर्गाच्या स्वर्गातच आल्याचा भास होतो. हरिकेन पॉइंट, गोराघाट, देवी पॉइंट, भीमकुंड, पंचबोल पॉइंट अशा अनेक ठिकाणांवर दिसणारं हिरवगार विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतं. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात. अनेक जण पुन्हा पुन्हा चिखलदऱ्याला भेट देतात, कारण इथल्या निसर्गाची मोहिनीच तशी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरातील आणखी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वन्यजीव, दाट जंगल, शांत वातावरण आणि प्रदूषणमुक्त हवा यामुळे चिखलदरा हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर निसर्गप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. पण या सुंदर चिखलदऱ्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणणारा एक प्रकल्प अनेक वर्षापासून केवळ घोषणांमध्येच अडकून पडला आहे. होय, आम्ही बोलत आहोत चिखलदरा स्कायवॉक प्रकल्पाबद्दल. काही वर्षापूर्वी या स्कायवॉकची घोषणा झाली आणि त्यानंतर घोषणेनंतर महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण देशातील पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या प्रकल्पामुळे घोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट या दोन टेकड्यांना जोडणारा तब्बल 500 मीटर लांबीचा काचेचा स्कायवॉक उभारला जाणार होता. जवळपास 1500 फूट खोल दरीतून पर्यटकांना चालण्याचा रोमांचकारी अनुभव मिळणार होता. पारदर्शक काचेवरून चालताना खाली दिसणारी खोल दरी, हिरव्यागार जंगलाचा नजारा आणि समोर उभे असलेले सातपुड्याचे डोंगर, ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे. त्या काळात सांगण्यात आले होते की हा स्कायवॉक भारतातील पहिला आणि लांबीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा स्कायवॉक असेल. या प्रकल्पासाठी सुमारे 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच कोरोना महामारीमुळे कामात विलंब झाला असून परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर 2 वर्षात प्रकल्प पूर्ण होईल असे सांगण्यातही आले होते. मात्र आज वास्तव काय आहे? कोरोना संपून अनेक वर्ष झाली. देशभरात शेकडो विकास कामे पूर्ण झाली, नवीन महामार्ग उभे राहिले, पूल बांधले, पर्यटन प्रकल्प सुरू झाले, पण चिखलदऱ्याच्या बहुचर्चित स्कायवॉक अजूनही पूर्ण झालेला नाही. आजही पर्यटक चिखलदऱ्यात येतात, स्कायवॉकची चौकशी करतात आणि निराशा होऊन परत जातात. स्थानिक व्यावसायिकांनाही वाटतं की हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर चिखलदऱ्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली असती. मग प्रश्न उपस्थित होता, 34 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं पुढे झालं काय? काम प्रत्यक्षात सुरू आहे का? असेल तर किती टक्के पूर्ण झालं? नसेल तर नेमकं कोणत्या कारणांमुळे रखडलं? कोरोना नंतरही इतके वर्ष उलटून गेली तरी संबंधित विभागाकडून ठोस माहिती दिली जात नाही. चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प नेमका फायलींमध्येच अडकून राहणार का? हे प्रश्न आता केवळ स्थानिकांच मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील पर्यटकांच्या मनामध्ये आहेत. पर्यटन हा रोजगाराचा मोठा स्रोत आहे. स्कायवॉक उभारला गेला तर हजारो पर्यटक अधिक प्रमाणात येथे येतील. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, वाहन चालक, मार्गदर्शक आणि इतर अनेक रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होतील. आजही सोशल मीडियावर आणि पर्यटन गटांमध्ये चिखलदरा स्कायवॉकची चर्चा होत असते. अनेक जण विचारतात, स्कायवॉक सुरू झाला का? पण उत्तर मात्र अजूनही स्पष्ट येत नाही. आता वेळ आली आहे संबंधित विभागाने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडण्याची. प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे? किती निधी खर्च झाला? किती काम पूर्ण झाले? आणि हा स्कायवॉक नेमका कधी पर्यटकांसाठी खुला होणार? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे देण्याची गरज आहे. दरम्यान आम्ही या विषयावर स्थानिक नागरिक, पर्यटक आणि दुकानदाराच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. त्यांचे नेमके म्हणणे काय आहे ते आता पाहूया. काम चालू आहे. नाही सर, काय वाटते, काय लवकरात लवकर याचं काम झालं पाहिजे काय? हे लवकर व्हायला पाहिजे. आम्हाला रोजगार उपलब्ध होते आणि गरीब लोकांना जरा चांगली जरी हे होते, पैसे वगैरे भेटतात. इकडच्या लोकांना शेती नाही आहे, काही नाही आहे, काहीच नाही. हे तसेच विचारे आपले गरिबीमध्ये जगून राहिले, तर काहीतरी त्यांना रोजगार मिळावा म्हणून असं आपला एक विनंती आहे. स्कायवॉक झालं म्हणजे थोडस चांगलं वाटते. पर्यटकांची गर्दी वाढते, इथं चांगले चांगले लोक येणार आहेत.
काही माहिती आहे का बा किती कधी होणार आहे ते तर आता म्हणून झाले 1 वर्ष पर्यंत तयार व्हायला पाहिजे ते. आता यंदाची तर सीझन गेली समजून घे. गरीब लोक आता काही कामाचीच गोष्ट नाही राहिली. लवकरात लवकर त्याचं काम झालं पाहिजे. हा, लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे, अशी इच्छा आहे तुमची. हे आमची नम्र विनंती आहे. गेली अनेक दिवसापासून हे जे स्कायवॉकचं जे काम आहे ते तयारीत आहे, म्हणजे होणार आहे. परंतु 2 वर्षापासून हे जे काम आहे संथ गतीने होऊन राहिलं आहे. काय तुमची मागणी आहे सरकारकडे की बा हे वेगानं काम झालं पाहिजे का? तुमची काय इच्छा आहे? आमची अशी मागणी आहे की हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे, जेणेकरून टुरिझम वाढणार आहे. आणि आमचं म्हणजे कसं स्थानिक लोकांचं याच्या भरोश्यावर आहे समजा. हो, यामध्ये जसं चिखलदरामध्ये MP असो अशा अनेक राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. बरोबर. या भागातले सर्व जे पर्यटक आहेत या भागात येत असतात. बरोबर. तर जेणेकरून इथला जो बेरोजगार समाज आहे, आदिवासी समाज आहे, त्यांना कुठंतरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न भेटेल या माध्यमातून, जर हा स्कायवॉक जर पूर्णपणे कंप्लीट झाला तर. बरोबर. काय तुमची मागणी आहे? किती महिना, जसं सरकारकडे काय मागणी आहे की हा लवकरात लवकर झाला पाहिजे असं? हा काम कमीत कमी 6-7 वर्षापासून रखडलेला आहे. आमची अशी मागणी आहे की कमीत कमी म्हणजे वेळेमध्ये कम्प्लीट झालं पाहिजे, जेणेकरून आमचे जे बेरोजगार लोक आहे इथं त्यांना रोजगार तरी मिळेल. इथं चिखलदरा अगोदरच त्या विविधतेनं, जैवविविधतेनं नटलेला हा एक एरिया आहे. बरोबर. याच्यात जर हे स्कायवॉक झालं पूर्ण तर अजून याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बरोबर. आणि पर्यटकाची संख्या वाढणार आहे. आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बरोबर. आमची स्थानिक लोकांची हेच मागणी आहे की लवकरात लवकर हे प्रोजेक्ट कम्प्लीट झालं पाहिजे. गेली अनेक वर्षापासून हा जो स्कायवॉकचा जो प्रोजेक्ट आहे हा अपूर्ण आहे. काय मागणी आहे? तुम्ही पर्यटक म्हणून सरकारकडे काय मागणी करणार आहे की बा हा पूल लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे? खरं तर ह्या स्कायवॉकच्या म्हणजे माझ्या कानावर, मी काही पहिल्यांदाच माझी व्हिजिट झाली इथं चिखलदऱ्याला, आणि पाहता तर माझ्या कानावर असं पण आलं होतं की बा हा स्कायवॉक चालू झाला. त्या स्कायवॉकवर चालायच्या म्हणजे बा उत्सुकतेनंच मी चिखलदऱ्याला भेट दिली. परंतु इथं येऊन मला शेवटी निराशा हाती लागली. आणि त्याचबरोबर फर्स्ट टाइम माझी व्हिजिट आहे चिखलदऱ्याला, तर त्या मानानं मला इथचं मॅनेजमेंट थोडं म्हणजे हे दिसलं, अस्ताव्यस्त दिसलं. आता तुम्ही जिथचा जर परिसर बघाल तर इथच्या परिसरात जवळपास कसं आहे, आपल्या शेवटी आपलं जे निसर्गाचं सुंदर, आपल्या विदर्भाचं जे सुंदरबन म्हणता येईल आपल्याला, तर चिखलदराच आहे. शेवटी विदर्भातल्या लोकांना शेवटी दुष्काळ हाती आहे, तर पण एकच ठिकाण आहे आपल्याला म्हणजे चिखलदरा. पण चिखलदऱ्यात येतं हे अस्वच्छता आणि इथचं मॅनेजमेंट थोडं मला हे वाटलं. त्याचबरोबर इथं जे टुरिस्ट संघ होत आहे, समजा आपण आता मी बऱ्याच पॉईंटवर गेलो तर कोणाच्या गाड्या, समजा त्यांच्या एक गाड्या आहेत, ते गाड्या गेलो नाही मग त्या गाडीवर होतो, तर त्या गाड्या म्हणजे तोंडपून काम होऊन राहिले. म्हणजे हे तर ठीक आहे, हे याच्या संदर्भात सरकार करणार आहे. पण ह्या स्कायवॉकचा, जसं स्कायवॉक तर शेवटी मला निराशाच हाती लागली. पण जवळपास याला 5 ते 7 वर्ष झाले असं मला समजून आलं. आणि आणखी पण इथं या कामात मला काही अशी तेजी दिसून नाही राहिली. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? हेच मागणी आहे की बा लवकरात लवकर हे करा. आणि लवकरात लवकर म्हणजे कसं आहे, ज्यामुळे टुरिझमला हे पण प्रोत्साहन, चालना मिळेल. आणि आम्हाला पण काय बघायचं आहे म्हणजे आम्ही पण चालू शकू बा, ते लवकरात लवकर करा, एवढी सरकारला मागणी आहे. सरकारचं नुकसान झालं. अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा.